गोड असे स्वर ऐकायला आले. नारायण 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 नारायण. काय असतील नारद? मला खूप वेळा वाटतं केव्हा तरी देवाचं नाही झालं दर्शन तरी झालं, पण नारदांचं दर्शन व्हावं. अहो, देवाला सुद्धा सल्ला देणारे ते आहेत हो. सगळ्या गुरूंचे गुरु. व्यासांना, व्यास पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा करतो ना, त्यांना अनुग्रह जली दिला ते कसे असतील हो. एक तर करूया, इथून नमस्कार तर पाठवूया त्यांना. कुठं असतील तर मेसेज केव्हा तरी रेंजमध्ये आले की मिळेल त्यांना की महाराज आमच्यावर कृपा ठेवा. नार शब्द जाणीचे ज्ञान. नार म्हणजे ज्ञान. आणि नारन ददाती इति नारदः, जे ज्ञान देतात ते नारद. नारदांना प्रश्न विचारला वेदव्यासानी की महाराज योग्य वेळेला आलात, माझ्या मनात असं आलं. आता सामान्य असता गुरु तो हे असं शोभतं तुला या वयात असलं काहीतरी मनात? प्रसंगाचा विचार संत करत नाहीत, प्रसंगाच्या कारणाचा विचार करतात. कार्याचा विचार सामान्य करतो. प्रोडक्ट वापरतो तुम्ही आम्ही, पण एखादा मनुष्य उठतो आणि तो विचार करतो हे कसं बनलं असेल, त्याच्या मागे 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 जातो. विचार हा येतो ना. आणि म्हणून नारद म्हणाले, हे तुझ्या मनामध्ये ज्या शक्तीने आणलेला आहे त्या शक्तीची उपासना कर. एक तुला महामंत्र देतो, त्या महामंत्राचा हिमालयात जाऊन जप कर. आणि तो महामंत्र आहे ऐम ह्रीम क्लीम चामुंडायै विच्छे. अहो महाराज, हे काय नवीनच काढलं तुम्ही, इतके दिवस नारायण. ते म्हणले असं आहे, कधी पण वापरावी ही क्रोसिनची गोळी आहे, पण एखाद्या बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं ना तर स्पेसिफाय करावं लागतं औषध, आणि नेमकं ते अँटीबायोटिकचा कोर्स द्यावा लागतो. तो हाय, तो सगळ्यांना देता येत नाही, तुला चालेल बरं. पण ही गोळी क्रोसिनची किंवा ऍसिडिटीची ओमेज कुठेही मिळते. आपल्याकडे तशी कुठली औषधं कुठे मिळतात. पण मला मुद्दा काय सांगायचा आहे, कुठलं तरी औषध सेल्फ मेडिकेशन करायचं नाही आहे, अपराध आहे तो. डोकं दुखतेमुळे एखादी आयमॉलची गोळी घ्या, ठीक आहे, चालतं, फार मोठा अपराध नाही आहे तो. पण मी आपल्याला अँटीबायोटिक द्यायला लागलो तर ते डॉक्टरकडूनच घ्यायला पाहिजे. ते म्हणाले, अरे तुला वाटताना हा मंत्र साधा वाटेल, हा मंत्र कुणी दिला मला माहितीये का? हा माझ्या वडिलांनी आणि गुरुनी ब्रह्मदेवानी दिला. ब्रह्मदेवाला कोणी दिला? अरे ब्रह्मदेव विष्णू आणि शंकरांना जगदंबेनी दिला आहे. अरे बापरे, असं पण आहे का? म्हणजे काय? अरे सगळं विश्व याच्यात सामावलेलं आहे. ऐक ती कथा. या मंत्राच्या मागच्या कथा ऐकायला वेदव्यास सरसावले.